मित्रांनो, बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमकथा बनल्या आणि बिघडल्या सुद्धा. पण सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची लव्ह स्टोरी बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात जास्त गाजलेली आणि तितकीच वादग्रस्त ठरली. एका बाजूला जगातील सर्वात सुंदर महिला आणि दुसऱ्या बाजूला बॉलिवूडचा मोस्ट इलिजिबल बॅचलर. असं काय घडलं की जीवापाड प्रेम करणाऱ्या या जोडीचा शेवट इतका भयंकर झाला? सलमानने मध्यरात्री ऐश्वर्याच्या घराबाहेर कोणता राडा केला होता आणि शाहरुख खानच्या सेटवर असं काय घडलं होतं ज्यामुळे ऐश्वर्याला सिनेमातून बाहेर काढलं गेलं? जाणून घेऊया आजच्या टीव्ही मसाल्याच्या या खास व्हिडिओमध्ये. या आयकॉनिक लव्ह स्टोरीची सुरुवात 1999 मध्ये झाली, जेव्हा संजय लीला भंसाळी यांच्या हम दिल दे चुके सनम चित्रपटाच्या सेटवर हे दोघं एकत्र आले. पडद्यावर समीर आणि नंदिनीची जोडी सुपरहिट ठरली आणि खऱ्या आयुष्यातही सलमान ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले. संपूर्ण बॉलिवूडला वाटत होतं की ही जोडी लवकरच लग्नाच्या भिडीत अडकणार. पण त्यानंतर या नात्याला कोणाची तरी नजर लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमान खान ऐश्वर्याच्या बाबतीत प्रचंड पॉझिटिव्ह आणि इन्सिक्युअर होता. त्याला ऐश्वर्याने दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्यासोबत काम केलेलं आवडायचं नाही. या वादाने उग्र रूप तेव्हा घेतलं जेव्हा 2001 मध्ये एका मध्यरात्री सलमान खान ऐश्वर्याच्या घराबाहेर पोहोचला. त्याने दारावर जोरात सुऱ्या मारत दार उघडण्यासाठी प्रचंड गोंधळ घातला. असं म्हटलं जातं की पहाटे 4 वाजेपर्यंत हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता आणि सलमानचे हात रक्ताळलेले होते. या घटनेने ऐश्वर्याच्या कुटुंबाला हादरवून सोडलं. हा वाद इथेच थांबला नाही, तर थेट शूटिंगच्या सेटवर पोहोचला. 2003 मध्ये ऐश्वर्या राय जेव्हा शाहरुख खान सोबत चलते चलते चित्रपटाची शूटिंग करत होती, तेव्हा सलमानने थेट सेटवर जाऊन मोठाच गोंधळ घातला. सलमानच्या या वागणुकीमुळे सेटवर प्रचंड राडा झाला आणि शूटिंग थांबवावं लागलं. आणि या सर्व प्रकारामुळे शाहरुख खान कमालीचा संतापला. चित्रपटाचं नुकसान टाळण्यासाठी आणि सलमानच्या रोजच्या त्रासाला कंटाळून शाहरुखने अखेर एक मोठा निर्णय घेतला आणि त्याने ऐश्वर्याला थेट चित्रपटातूनच बाहेर काढून टाकलं आणि तिच्या जागी राणी मुखर्जीला मुख्य भूमिकेत घेतलं. या एका घटनेमुळे सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्यात कायमचा दुरावा आला, कारण सलमानमुळे ऐश्वर्याला तिच्या करिअरमधील एका मोठ्या चित्रपटातून हात धुवावा लागला होता. अखेर 2002-2003च्या दरम्यान ऐश्वर्या रायने एक अधिकृत प्रेस रिलीज जाहीर करून सलमान खान सोबतचं नातं कायमचं संपल्याचं जाहीर केलं. तिने सलमानवर मानसिक आणि शारीरिक छळाचे अत्यंत गंभीर आरोप केले. ऐश्वर्या म्हणाली होती, माझ्या स्वाभिमानासाठी मी सलमान सोबत कधीच काम करणार नाही. ब्रेकअप नंतरही तो मला फोन करून त्रास देतोय. या एका पत्रामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आणि ही जोडी कायमची तुटली. या वादळानंतर ऐश्वर्याने 2007 मध्ये अभिषेक बच्चन सोबत लग्न केलं आणि ती तिच्या आयुष्यात सेटल झाली. तर दुसरीकडे सलमान खान आज 50शी पार केल्यानंतर नाही अविवाहित आहे. अनेक फॅन्स आजही मानतात की ऐश्वर्याच्या जाण्याचं दुःख सलमान आजही विसरू शकला नाही. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शाहरुख खानने ऐश्वर्याला चित्रपटातून काढण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच काही मसाल्यांसाठी या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.